महायुतीने गेल्या 15 दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। पीपल एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये हा निधी वर्ग केला। त्यामुळं समाजामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला वाटतं की या सरकारने आमच्यासाठी भरीव मदत केली आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून मला या ठिकाणी ते निमंत्रण त्यांनी केलं होतं। एक सत्कार करण्याचा आणि शासनाचे आभार मानण्याचा हा तो कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला होता, म्हणून त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत। सरकारच्या नाकारतेपणामुळे सरकारी तिजोरी खडखडे। सर्वसामान्य जनतेला काय वाटतं याकडे आम्ही जास्त लक्ष देतो। या आठवड्यामध्ये या सरकारने गेल्या 3-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने ज्या गतीने सरकार चालवलं, सगळ्या योजना ज्या पद्धतीने राबवल्यात, हे गेल्या 25 वर्षासुद्धा 50 वर्षातही यांना जमलं नाही। ते करताना निश्चितच तिजोरीवर जरी भार आला असेल तरी सर्वसामान्याचं हित आम्ही जपलेलं आहे, म्हणून आम्ही असे हे जे काय टीका करतात त्यांची आम्ही चिंतासुद्धा करत नाही। त्यांनी अशी टीका केली आहे की केंद्रात तुमची पत असेल आणि तुम्ही 21 डिफेंडर घेतात, 5-5 कोटी रुपये देतात, मग शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्राकडून विशेष पॅकेज आणा। तुम्ही बोंबलत राहा। तुम्ही जे दिवे लावले ते सर्व जनतेने पाहिलेले आहेत। सरकार काय करते, सरकार ज्या पद्धतीने चाललं आहे, निश्चितच शेतकऱ्यांना दिसेल की सरकार आपल्या पाठीशी आहे। म्हणून अशा या बोंबलणाऱ्या व्यक्तीपासून किंवा या पक्षापासून सर्वसामान्य जनता ही कधी विचलित होणार नाही। साहेब, या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत, अतिवृष्टीग्रस्तांची भेट घेणार आहेत। आता पाऊस पडतोय, आताही पाऊस पडतोय। पाऊस थांबल्यानंतर ते येतील आणि ते फोटो सेशन त्यांचं होईल, बाकी काही करणार नाही। जे मुख्यमंत्री असताना 4 कामं काय केले ते सांगू शकत नाही, ते शेतकऱ्याचं अश्रू काय पुसणार आहेत। म्हणून त्यांचा दौरा हा राजकीय दौरा आहे। येणारी जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्यासाठी तर त्यांचा दौरा आहे। हा मध्यंतरी आपण म्हणाला होतात की लाडक्या बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही, सध्या काय परिस्थिती? माझा दर महिन्याला 410 कोटी रुपयाचा निधी मी लाडक्या बहीण योजनेमध्ये देत असतो। ती योजना कधीही बंद पडू नये हा त्याच्या मागचा हेतू आहे। म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही घोषणा केली, माझी लाडकी बहीण माझ्या पाठीशी, मी त्यांच्या पाठीशी, आणि त्या लाडक्या भावाच्या या योजनेसाठी कुठेही पैसा कमी पडणार नाही, म्हणून दर महिन्याला माझ्याकडून 410 कोटी रुपये आम्ही त्यांना देत असतो। चंद्रकांत पाटील असं म्हणतात की मूळ शिवसेना जी आहे ही ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी जी आहे ती शरद पवारांची आहे, असं चंद्रकांत पाटील स्वतः बोलले। चंद्रकांत पाटलांना काय बोलायचं त्यांना ते बोलू द्या। कधी कधी त्यांच्या तोंडातून असे वक्तव्य निघतात आणि त्याच्यामुळं त्यांचाच पक्ष अडचणी देतो, हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे। आणि मग नंतर मी असं जे काय असं नव्हतं बोललो, असं जे काय त्यांचा आविर्भाव ते बोलतात, मला वाटतं हे योग्य नाही आणि त्याबद्दलची सगळी दखल देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असेल। पर्यटन केंद्र जर झालीत गड किल्ल्यावर तर ते फोडून टाकू असं राज ठाकरे म्हणतात। फोडून टाका। नमो केंद्र जर झाले पर्यटनासाठी सुविधा केंद्र, तुम्ही फोडून टाका, तोडून टाका। काही त्याचा तोडायसाठी काही पाहिजे असेल तर ते घेऊनच जा आमच्याकडून, परंतु सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही सुविधा केंद्र उभे करा। जर तुम्हाला ते काम शक्य असेल तर तुम्ही करा, परंतु तुम्हाला करायचं नाही तोडून टाकून फोडून टाकू, मला वाटतं हे बरोबर नाही आहे। येणारा मावळा, येणारा शिवभक्त त्याच्यासाठी ते काढलेले केंद्र आहेत। काही नावामुळं फरक पडत नाही, पण शिवभक्तांना त्रास होऊ नये यासाठी ते काढलेले केंद्र आहे। सरकारी यंत्रणा ह्या विरोधकांवर नजर ठेवू नये, त्यांची जासूसी करत आहे असा आरोप होत आहे। सरकारी यंत्रणा नाही, सगळी यंत्रणा जे असते, विरोधक असेल, सत्ताधारी असेल किंवा सर्वसामान्य माणूस असेल, याच्याकडे त्यांचं लक्ष असणं हे गरजेचं असतं। या देशामध्ये नेमकं काय घडलं, आपण अतिरेकी का पकडले जातात, हे काय कोणत्या राजकीय पक्षाचे नेते असतात? अनेक ठिकाणी आपण पाहतो अनेक गुन्हेगार, तस्करी करणारे गुन्हेगार पकडले जातात, अनेक लोक पकडले जातात। हे सरकारची कामच ते आहे, नजर ठेवणे यंत्रणेचं काम आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी आपण त्याचं बबाल करणं गरजेचं नाही। विरोधकांवर नजर ठेवली जाते असं त्यांचं कशाच विरोधकांवर नजर ठेवण्यासारखं एवढं कुठं सुंदर येते? वळसे पाटील बोलतात की जिल्हा परिषद निवडणुका ज्या आहेत ते 15 डिसेंबरच्या जवळपास होतील। आता वळसे पाटील आता निवडणूक आयोगाचे प्रमुख झाले असेल तर मला माहीत नाही। संजय राऊत यांची प्रकृती नादुरुस्त असल्यामुळे सकाळचे ते बोलत नाही। त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा दिली। एक लक्षात ठेवा, राजकारणामध्ये आम्ही दुश्मनी मानत नाही।
राजकीय विषय वेगळे असतात, माणुसकीही वेगळी असते. संजय राऊत हे आमचे मित्र आहेत, त्यांची प्रकृती चांगली सुधारावी, ते ठणठणीत व्हावेत. ईश्वर करो लवकर बरे होऊन ते आमच्याबरोबर पुन्हा एकदा उभे राहावेत अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. राजकीय द्वेष या थराला करणारे आम्ही नाही. सकाळच्या भोंगाची तुम्हाला सवय झाली का? सवय नाही, तो एक मित्र आहे. राजकारणामध्ये त्यांची भूमिका वेगळी, आमची भूमिका वेगळी, पण मित्र आहे. कोणी का असा ना अडचणीत असू नये, कोणावरही अशी वेळ येऊ नये म्हणून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. साहेब, उद्धव ठाकरेंनी 2012मध्ये मालवणी महोत्सवामध्ये एक घराणं मांडलं होतं की आमचा महापौर होते. त्यावेळेला सुनील प्रभू महापौर झाले होते आणि आता पुन्हा त्यांनी घराणं मांडलं की आमचा महापौर होतो. कसं पाहता तुम्ही? महापौर कोण होईल हे मुंबईची जनता ठरवेल आणि महापौर हा मुंबईचाच होणार आहे ना, मुंबई बाहेरचा थोडी होणार आहे. संभाजीनगरचा जाऊन मुंबईला महापौर होईल का? नाही, मुंबईचाच महापौर होईल. आणि तो इतका सक्षम असेल की पुढे ज्यांनी 25-30 वर्षे ही महानगरपालिका लुटली त्याची सर्व पाळेमुळे उखडून टाकेल आणि मुंबईला नवी दिशा देईल. सर, उद्धव ठाकरेंनी दावा केला आहे की त्यांच्या परिवारातील 4 मतं हे कुणीतरी कॅन्सल करण्याच्या विचारात आहे. तसा प्रयत्न झाला स्वप्नात तर नाही आलं त्यांच्याकडून. काय बोलतात काय कळत नाही हो. एवढे मोठे नेते आहेत ते, त्यांची मतं त्या मतपत्रिकेतून त्यांची नावागाळ करायचे आहेत. असं कधी होतंय का? मला वाटतं उद्धव साहेबांकडून ही अपेक्षा नाही आहे. एखादा कॉमन माणूस बोलला तर समजू शकतो, परंतु असं माझ्या परिवारातले मतं कट होतात असं एवढं बालिशपणा कोणी करणार नाही, करायची कोणाची हिंमत पण नाही. राज ठाकरे म्हणतात की दुबार मतदार करणाऱ्याला चोपून काढा, फोडून काढा. परंतु आम्ही सुद्धा एक विचाराचे आहोत की आम्ही सुद्धा सांगतो की दुबार मतदार जे असतील ते सर्व काढा. एकदाची ती यादी क्लीन होऊ द्या. आमचा त्याला विरोध नाही, परंतु हे करण्याचं काम जे आहे ते निवडणूक आयोगाचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही विरोध केला अशी आमची भूमिका नाही आहे. निवडणूक आयोग ठरवेल आणि निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घेतलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. संभाजीनगरमध्ये काही असं घडलेलं आहे का? दुबार मतदार आणि मयात मतदारावर शिक्का मारा म्हणून आपण पाठिंबा देत आहे का त्यामागे? आम्ही कधीही अशा गोष्टीला पाठिंबा देत नाही. बाबासाहेबांच्या घटनेनुसार प्रत्येकाला एक मतदानाचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. इतरांनी त्यांचा अधिकार हिणवून घेता कामा नाही ही आमची भूमिका आहे. बुलढाण्यात जे घडलंय डबल मतदानाचा प्रकार जो बुलढाण्यात घडला आहे तसाच काहीचा प्रकार संभाजीनगरमध्ये आहे असं वाटतंय? महाराष्ट्रामध्ये सगळीकडे थोडं बहुत प्रमाणात असे जे झाले तर आता निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत आणि सर्व टीम प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरते आणि जे दुबार मतदार आहेत त्यांचे नावं ते यादीतून काढत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.